नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सिद्धू किचनमध्ये। इथं मी कांदा घेतलेला आहे कट करून छोटा छोटा, एक टोमॅटो घेतलेला आहे, कढीपत्ता, लसूण आणि 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या, एक वाटी मुगाची डाळ मी भिजत घातलेली होती आणि त्याची पाव वाटी मी शेपूची भाजी घेतलेली आहे। पळून जाऊ नका, शेपूची भाजी नाही बनवायची आपल्याला, तर शेपूचं वरण बनवायचं आहे। थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल। तर चला तर मग सुरुवात करूया। तिथं मी कुकर घेतलेला आहे, कुकरमध्येच आपल्याला हे वरण बनवायचं आहे। त्याच्यानंतर मी तेल टाकले, तेलमध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता टाकायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे, मस्त असं परतून घ्यायचं। थोडासा लसणाचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं। बऱ्याच जणांना शेपूची भाजी आवडत नाही, लांब लांब पळतात शेपूची भाजी म्हणले की। ह्या रेसिपी नंतरनी तुम्ही सुद्धा नक्की शेपूची भाजी खाल, ही माझी गॅरंटी। त्यानंतर आपण 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या ते टाकायच्या। त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा। कांदा असा छोटा छोटा कट करायचा, मस्त असं आपल्याला परतून घ्यायचं। एकदा नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा, आणि जे शेपूची भाजी खात नाहीत ते सुद्धा खातील। मस्त असं कांदा आपल्याला परतून घ्यायचा। तुम्ही शेपूच्या भाज्या तर बऱ्याच प्रकारे बघितल्या असतील, पण शेपूचं वरण बघितलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि 100% आवडणार, ही माझी गॅरंटी आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये हळद टाकूयात, थोडंसं लाल तिखट आणि टोमॅटो टाकायचा आहे। लक्षात ठेवा, 1 वाटी जर मुगाची डाळ घेतली तर त्याच्यामध्ये त्याचप्रमाणे पाव वाटी आपल्याला शेपूची भाजी घ्यायची आहे। तुम्ही इथे मिक्स डाळ सुद्धा घेऊ शकता, पण मुगाच्या डाळीसोबत त्याची टेस्ट छान लागते। मीठ टाकले मी इथं। आता आपल्याला टोमॅटो मस्त असं परतून घ्यायचा। टोमॅटो टाकले की मीठ टाकायचं, म्हणजे आपला टोमॅटो चांगला शिजतो। मस्त असं 2 मिनिट परतून घ्यायचं आणि मुगाची डाळ आपल्याला आधी 1 ते 2 तास भिजत घालायची। भिजू घालूनच मग करायची, मग त्याची टेस्ट छान उतरते। आणि आपल्याला ही भाजी कुकरमध्येच करायची। त्यानंतर आपण भिजत घातलेली मुगाची डाळ टाकायची। तुम्ही तर मूग, तूर, मसूर डाळीची पण यूज करू शकता, पण मुगाच्या डाळीची टेस्ट छान येते। त्यानंतर आपण शेपू टाकूयात। शेपूचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं, जास्त ठेवायचं नाही। मी सांगितल्याप्रमाणे 1 वाटी मुगाची डाळ म्हणलं तर त्याच्या पाव वाटी आपल्याला मस्त अशी बारीक बारीक चिरून घेतलेली शेपूची भाजी घ्यायची। अतिशय बारीक बारीक कट करून घ्यायची, होईल तेवढी शक्यतो तो। आता आपण ह्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ओतणार आहे। तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे, जेवढी घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ओतायचे। डाळ आपली पटकन शिजणार आहे, कारण की आपण भिजत ठेवलेली होती। 2 ग्लास पाणी ओतले, त्याच्यानंतर आपण याला टोपण लावून 2 शिट्ट्या काढून घेणार आहेत। 2 शिट्ट्यामध्ये अगदी छान शिजून निघते आपली डाळ। एकदा हलवून घ्यायचं। मस्त असं आपण टोपण लावून 2 शिट्ट्या काढून घेऊयात। 2 शिट्ट्यामध्येच अगदी छान होते डाळ। तुम्ही सुद्धा 2 शिट्ट्या काढा। 2 शिट्ट्यानंतर आपली डाळ तयार झालेली आहे। हे बघा, मस्त अशी वरण आपलं तयार झालेलं आहे। तुम्ही असंही खाऊ शकता, असंही छान लागते। आणि जर का तुम्हाला तडका द्यायचा असेल तर 1 चमचा तूप घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि त्याचा तडका तुम्ही देऊ शकता। तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा तडका देऊ शकता। मी सुद्धा इथं तडका देणार आहे। 1 चमचा तूप घेतलंय मी, त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलंय, मस्त असं गरम करून घेतलंय कडकडीत, आणि त्याचा मी तडका दिलेला आहे इथं। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा एकदा रेसिपी। कशी झाली मला सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।
आणि गरम गरम भातासोबत मस्त असा ताव मारा. धन्यवाद.